नमस्कार. आज आपण 47व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी योगी हा सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगून अर्जुनाला योगी बनण्यास सांगितले. परंतु ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग इत्यादी साधनांपैकी अर्जुनाने कोणते साधन करावे या गोष्टीचे स्पष्टीकरण केलेले नाही. म्हणून ते आता आपल्यावर अनन्य प्रेम करणाऱ्या भक्तयोग्याची प्रशंसा करीत अर्जुनास आपल्याकडे आकर्षित करीत आहेत. श्लोक 47. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. श्लोकाचा अर्थ: सर्व योग्यांच्या मध्ये सुद्धा जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी लावलेल्या अंतरात्म्याने मला निरंतर भजतो, तो योगी मला परमश्रेष्ठ म्हणून मान्य आहे. 4थ्या अध्यायातील 24व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत भगवत प्राप्तीची जितकी साधने यज्ञ नावाने सांगितली आहेत, त्यांच्याविषयी आणखीही भगवत प्राप्तीच्या ज्या साधनांचे आतापर्यंत वर्णन केलेले आहे, त्या सर्वांच्या पराकाष्ठेचे नाव योग हे असल्यामुळे विभिन्न साधन करणारे पुष्कळ योगी असू शकतात. त्या सर्व प्रकारच्या योग्यांचा निर्देश करण्यासाठी येथे योगी नाम या पदाबरोबर अपि या पदाचा प्रयोग करून सर्वेषाम हे विशेषण वापरले आहे. जो भगवंतांच्या अस्तित्वाबद्दल, त्यांच्या अवतारांबद्दल, त्यांच्या वचनांवर अचिंत्यानंत अशा दिव्य गुणांबद्दल, नामांबद्दल, लीलेबद्दल, तसेच त्यांचा महिमा, शक्ती, प्रभाव आणि ऐश्वर्य इत्यादींबद्दल ते प्रत्यक्ष असल्याप्रमाणे त्यांचेबद्दल अढळ विश्वास बाळगतो, त्याला श्रद्धावान असे म्हणतात. मद्गतेनं या विशेषणाने भगवंतांनी असे दाखविले आहे की मलाच सर्वश्रेष्ठ, सर्व गुणाधार, सर्व शक्तिमान आणि महान प्रियतम असे जाणल्यामुळे ज्याला माझ्याबद्दल अनन्य प्रेम वाटते आणि त्यामुळे ज्याचे मनबुद्धीरूपी अंतःकरण अचल, अढळ आणि अनन्य भावनेने माझ्यामध्येच स्थित झालेले आहे, त्या अंतःकरणाला मद्गत अंतरात्मा किंवा माझ्यामध्ये संयुक्त झालेला अंतरात्मा असे म्हणतात. मी भगवंताचा आहे आणि भगवान माझे आहेत, अशा प्रकारे जेव्हा स्वतःची भगवंतांविषयी आत्मीयता निर्माण होते, तेव्हा मन भगवंतांच्या ठिकाणी आपोआपच लागते, तल्लीन होत असते. भगवंताशी आत्मीयता निर्माण झाल्यावर भक्ताचे मन स्वाभाविकच भगवंताच्या ठिकाणी रममाण होते. मनाला लावावे लागत नाही. मग खाताना, पिताना, उठताना, बसताना, चालता फिरताना, झोपता जागताना इत्यादी सर्व क्रिया करताना मन भगवंताचेच चिंतन करत असते, भगवंताच्या ठिकाणीच लागून राहत असते. जो केवळ भगवंताचाच होतो, ज्याचे आपले व्यक्तिगत काहीच नसते, त्याच्या साधन, भजन, जप, कीर्तन, श्रवण, मनन इत्यादी सर्व पारमार्थिक क्रिया, खाणे पिणे, चालणे फिरणे, झोपणे जागणे इत्यादी सर्व शारीरिक क्रिया आणि शेती, व्यापार, नोकरी इत्यादी जीविका संबंधी क्रिया भजनच होत असतात. अनन्य भक्ताच्या भजनाचे स्वरूप भगवंतांनी 11व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकात सांगितले आहे की तो भक्त माझ्या प्रसन्नतेसाठीच सर्व कर्म करत असतो, नित्य मत्परायणच राहतो. तो केवळ माझाच भक्त असतो, संसाराचा भक्त नसतो. तो संसाराच्या आसक्तीचा संपूर्णपणे त्याग करतो आणि संपूर्ण प्राण्यांविषयी वैरभावरहित होत असतो. तो
मला परमश्रेष्ठ म्हणून मान्य आहे, या भगवंताच्या म्हणण्याचा भावार्थ असा की भगवंत येथवर आपल्या प्रेमी भक्ताच्या महिम्याचे वर्णन करीत जणू असे म्हणत आहेत की जरी मला तपस्वी, ज्ञानी आणि कर्मी इत्यादी सर्व प्रिय आहेत आणि जरी त्या सर्वांहून माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारे योगी हे मला अधिक प्रिय आहेत, तरी सुद्धा जो माझे समग्र रूप जाणून माझ्यावर अनन्य प्रेम करतो, फक्त मलाच आपले परमप्रेमास्पद मानतो, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा, आकांक्षा किंवा पर्वा बाळगत नाही, आपला अंतरात्मा रात्रंदिवस माझ्यामध्येच लावून ठेवतो, मातृपरायण शिशुप्रमाणे जो माझ्याशिवाय इतर कुणालाही जाणत नाही, तो माझ्या हृदयातील परमधन होय. अपत्य स्नेहामुळे ज्यांचे हृदय भरलेले आहे, ज्यांना रात्रंदिवस आपल्या आवडत्या मुलाकडे पाहण्यामध्ये नित्य नवा आनंद मिळतो, अशा वात्सल्य स्नेहमयी अनंत मातांचे हृदय माझ्या ज्या अचिंत्य अनंत प्रेममय अशा हृदय सागरातील एका थेंबाबरोबरीचेही नाही. अशा आपल्या हृदयाने मी त्याच्याकडे पाहतो आणि त्यांची प्रत्येक क्रिया मला अपार सुख देणारी असते. सर्व जगाला अनादी कालापासून जितक्या प्रकारचे जे जे आनंद मिळत आहेत, ते सर्व माझ्या आनंद सागरातील एका थेंबाच्या तुलनेला पुरू शकत नाहीत. मी असा अनंत आनंदाचा अपार सागर असूनही मला आपल्या त्या मद्गत अंतरात्मा भक्ताची प्रत्येक क्रिया पाहून परम आनंद प्राप्त होतो. त्याचे मोठेपण काय सांगावे. तो माझा आत्मीय आहे आणि माझाच आहे. त्याच्यापेक्षा माझा प्रियतम कसा आणि कोण असणार. जो माझा प्रियतम आहे तोच श्रेष्ठ होय. म्हणून माझ्या मनात तोच सर्वोत्तम भक्त होय आणि तोच सर्वोत्तम योगी होय. अशा प्रकारे आज आपण 47व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला आणि याबरोबरच आपला 6वा अध्याय पूर्ण झाला आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम 6. अशा प्रकारे ओम तत्सत ह्या भगवन नामाच्या उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय श्रीमद भगवत गीतोपनिषद रूपी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामधील आत्मसंयम योग या नावाचा 6वा अध्याय पूर्ण झाला. पुढील भागात आपण 7व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. धन्यवाद.